एखाद्या व्यक्तीविषयीचा राग आपण समजू शकतो. एखाद्या व्यक्तीचा राग आपल्याला आला, तर आपण त्याला निश्चितपणे त्याच्यावर रागवत असतो. त्याच्याविषयी आपण प्रक्षोभ व्यक्त करत असतो. परंतु एखाद्या मुलीविषयीचा राग हा इतका विकोपाला जाऊ शकतो, की त्या मुलीचे केस कापले जातात, तिच्या गुप्तांगावरती वार केले जातात, तिचा चेहरा बिघडवला जातो आणि अत्यंत निर्घृण अशा पद्धतीने त्या मुलीला संपवलं जातं. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर अशा प्रकारच्या क्राईम स्टोरी करणे, की ज्या क्राईम स्टोरीमध्ये आपल्या मायमाऊलींवरती, आपल्या माता भगिनींवरती अनन्वित असे अत्याचार होत आहेत, अशा प्रकारच्या क्राईम स्टोरी करण्यामध्ये अतिशय दुःखदायक वाटतंय किंवा अशा प्रकारे आपल्या समोर हा विषय मांडताना मनाला तितक्याच इंगळ्या डसतायत, तितकंच वाईट वाटतंय. परंतु हा विषय गांभीर्याने घेणे, आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, सगळ्यांना सावध करणे हेच एक प्रकारचं मिशन आहे आणि त्याच्यामुळेच ह्या अशा प्रकारच्या क्राईम स्टोरी देखील आजकालच्या काळामध्ये ज्या वाढलेल्या आहेत आणि आपल्या समोर आणणं हे देखील तितकीच काळाची गरज आहे. आता ही संपूर्ण घटना काय होती किंवा या मुलीला कशासाठी संपवलेलं होतं, ह्या संपूर्ण घटनेचा तपास जरी सुरू असला तरी सुद्धा प्रामुख्याने जी माहिती समोर येते ती आपल्या समोर मी आता मांडत आहे. रायगड जिल्हा त्याच्यामधला उरण तालुका, या तालुक्यामध्ये 25 जुलै या दिवशी एक मुलगी बेपत्ता होते. तिचं नाव आहे यशश्री शिंदे आणि या दिवशी 11 वाजता ही मुलगी तिच्या मैत्रिणीकडे भेटण्यासाठी म्हणून गेलेली होती. त्याच्यानंतर तिचा तपास लागत नव्हता, त्याच्यामुळे मग नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार देखील दाखल केलेली होती. शनिवारी सकाळी 27 जुलै 2024 या दिवशी या मुलीचा मृतदेह सापडलेला आहे. मुलीचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आहे. ज्या प्रकारे तिला मारलं गेलेलं आहे त्या प्रकारे त्याचा अर्थ असा होतो की तिच्याविषयी कुणाच्या तरी मनामध्ये भयानक असा राग आहे. तो राग या व्यक्तीने त्या मुलीवरती काढलेला आहे. त्या मुलीची केस कापलेली आहेत, तिचा चेहरा विद्रूप केला आहे, तिच्या चेहऱ्यावरती मारल्याच्या खुणा आहेत, त्याचबरोबर तिच्या गुप्तांगावरती सुद्धा मारल्याच्या खुणा आहेत, वार केल्याच्या खुणा आहेत. अशा प्रकारे अतिशय निर्दयीपणे या मुलीला संपवलेला आहे. आणि हा सगळा प्रकार जो घडलेला आहे हा प्रकार एका तरुणाने घडवलेला आहे. आणि अशी माहिती समोर येते की 2019 साली या मुलीने या तरुणावरती FIR दाखल केलेला होता आणि त्याच्यानंतर या भागामधून हा तरुण गायब झालेला होता. या तरुणाचं नाव समोर येत आहे दाऊद शेख आणि हा जो तरुण आहे हा उरणमधलाच जो बोरी भाग आहे या भागामधला रहिवासी आहे. 2019च्या FIR नंतर तो या भागामधून गायब होऊन कुठेतरी जाऊन राहिलेला होता आणि जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा त्या भागामध्ये येऊन मग त्या मुलीसोबत त्याने संपर्क साधलेला आहे आणि या संपर्क साधून मग त्या मुलीला बोलवून घेतलेलं होतं अशी माहिती समोर येते. किंवा अन्य काही या दोघांमध्ये घडलेलं असावं. ही मुलगी घराच्या बाहेर पडली, त्याच्यानंतर ती त्याच्या सांगण्यावरून पडली की तिचं अपहरण केलं गेलं. या संपूर्ण गोष्टींचा तपास लागणं बाकी आहे. माहिती अशी समोर येत आहे की हा जो आरोपी आहे दाऊद शेख हा उरण भागामधून त्याची हत्या केल्यानंतर उत्तर प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे. पोलीस त्याचं लोकेशन ट्रेस करत आहेत आणि लवकरच निश्चित रायगड पोलीस या खुन्यापर्यंत पोहोचतील आणि या संदर्भातली अधिक माहिती समोर येईल. पण तुर्तास तरी 15 दिवसाच्या अंतरामध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे. पहिली घटना होती अक्षता म्हात्रे हत्याकांड. या स्त्रीला देखील अतिशय वाईट पद्धतीने तिच्यावरती अत्याचार करून संपवलेलं होतं. त्याच्यानंतर ही दुसरी घटना याच भागामध्ये घडून आलेली आहे. कुठेतरी याचा पायबंद झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रक्षोभ, अशा प्रकारे नागरिकांचा प्रक्षोभ उरण भागामधून येत आहे. आणि हा खरोखर अतिशय ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी या घटनांवरती पायबंद कसा राहील, पोलिसांचं नियंत्रण कसं असेल, पोलिसांचा अशा गुन्हेगारांवरती धाक कसा राहील हे आपण प्रामुख्याने बघितलं पाहिजे. कदाचित इथून पुढच्या काळामध्ये असे जे आरोपी असतात हे आरोपी मानसिक रोगी स्वतःला दाखवतात, अशा प्रकारचा युक्तिवाद होतो. ड्रग्ज घेतलेलं होतं, हे लोक व्यसनी होते किंवा क्षणिक रागापोटी अशा प्रकारचं भयानक दुष्कर्म हे करून गेले, अशा प्रकारचा युक्तिवाद देखील कदाचित एखाद्या वकिलांकडून केला जाऊ शकतो. पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे की आपल्याकडच्या ज्या स्त्रिया आहेत, मायमाऊली आहेत, या खरोखर सुरक्षित आहेत का? तर निश्चितच नाही. कारण ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना समोर येतात त्यावेळेला मग तुमचे CCTV काम करत नसतात, त्यावेळेला आपल्या यंत्रणा गाढ झोपी गेलेल्या असतात किंवा आजूबाजूच्या व्यक्ती तेवढ्या सावध नसतात. त्याच्याशिवाय अशा घटना होणे शक्य नसतं. कारण ज्या वेळेला अशा मुली एखाद्या रस्त्याने जात असतात त्यावेळेला त्यांच्याकडे बघणारे सुद्धा अनेक लोक असतात. तर या लोकांनी त्या मुलींची वेळीच मदत केली पाहिजे. आपल्या अवतीभोवती जर काही वेगळ्या पद्धतीने घडत असेल तर आपलं अष्टावधान जागृत ठेवून आपल्या या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत, तरच या गोष्टी टळू शकतात. आपण एक अपेक्षा करू शकतो की
पोलिसांकडून योग्य तपास होईल, त्याच्यानंतर न्यायालयाकडून योग्य ती शिक्षा होईल आणि ही दहशत अशा प्रकारच्या गुन्हेगारांवरती कायमस्वरूपी राहण्यासाठी ज्या शिक्षा आहेत या शिक्षा एका बंदिस्त खोलीमध्ये न होता या शिक्षा पब्लिकमध्ये झाल्या पाहिजेत आणि अनेक लोकांच्या समोर झाल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय ही दहशत अशा गुन्हेगारांवरती बसणं शक्य नाही. मला असं वाटतं की आपण या माझ्या मताशी सहमत असाल आणि जर असाल तर आपण कमेंट करून सांगा. किंवा अशा गुन्हेगारांना दुसरा एक पर्याय असू शकतो की असे गंभीर गुन्हे करणारे व्यक्ती किंवा आरोपी किंवा गुन्हेगार हे त्यांचं प्रत्यार्पण हे लोकांमध्ये झालं पाहिजे. याबद्दलचं आपलं मत देखील जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.